सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेत प्राप्त होतील. मग आता अतुलच्या घरात खुशिया थी आणि अतुल जाम खुश होता. दोन नन्हे शेर घरात होते आणि त्यात पिहू आणि आरवचा मोठा मुलगासुद्धा त्यांच्यासोबत असायचा. त्यामुळे अतुलला नुसता भंडावून सोडायचा. नानाजी असं, नानाजी तसं, नानाजी मला गार्डनमध्ये घेऊन चला ना, वगैरे वगैरे म्हणून तो अतुलला खूप माया लावायचा. आणि अतुलचा स्वभाव इतका मस्तीकर होता, त्यामुळे लहान मुलांचा त्याला लगेच लळा लागायचा आणि त्यांचाही लहान मुलांना लगेच लळा लागायचा. आणि दोन्ही मुली पुन्हा घरी आल्या होत्या. पिहू, मधू, त्यांची मुलं आणि घर भरल्यासारखं वाटायचं. आणि अधूनमधून मुलांना बघायला फॅमिली फ्रेंड्स यायचे, गेस्ट यायचे, त्यामुळे घर सतत राबता असायचा पाहुण्यांचा. आणि आज अतुल नेहाला म्हणाला, ए नेहा, माझं ऐक ना गं. आणि नेहा गडबडीत म्हणाली, अतुल काहीही बोलू नको, अरे मला खूप कामं आहेत बाबा. आणि अतुल तिच्या हाताला पकडून म्हणाला, अगं ऐक तरी, किती दिवस झालं तू माझ्याशी व्यवस्थित बोललीच नाही. नेहा म्हणाली, आणि तू तरी बोललास का माझ्याशी व्यवस्थित? अरे मधू, पिहू आल्यापासून वेळच नाही, किती कामं असतात बघितलं ना, असं म्हणून ती पुन्हा निघाली. आणि अतुल म्हणाला, नेहा, खूप दिवसातून आपलं घर असं भरल्यासारखं दिसतं ना, आणि मला खूप छान वाटतं. आणि असं वाटतं की आता मुलींना जाऊ द्यायचंच नाही त्यांच्या सासरी, इथेच ठेवून घेऊया का गं आपण आपल्या मुलींना. नेहानं त्याच्याकडे बघितलं आणि हसून म्हणाली, मिस्टर अतुल, मुलगी माहेरी ठेवून घेण्यासाठी नसते, ती माहेरची पाहुणी असते. आणि त्या जावयांचं काय करशील, ते आंदोलन करतील तुझ्या घरासमोर, मुली पाठवत नाहीत म्हणून. आणि अतुल गाल फुगवून म्हणाला, मी नाही मानत या सगळ्या प्रथा, नेहमी मुलींनीच का जायचं मुलांच्या घरी, मुलांना पण येऊ दे ना मुलींच्या घरी, राहू दे ना त्यांना इथेच. त्या गेल्यापासून घरातली रोनक गायब झाली होती. तशी नेहा हसली आणि म्हणाली, आणि तुला मुलगा असता तर तू तुझा मुलगा पाठवला असता का मुलीच्या घरी? आणि इतकंच वाटतं ना तुला, तर तू का नाही आला माझ्या आईबाबांकडे राहायला, मला का घेऊन आलास तुझ्या घरी? आणि आता अतुल विचार करत म्हणाला, मी नसतं पाठवला माझा मुलगा. आणि हे खरं आहे नेहा, माणूस आपल्या आपल्या बाजूने सोयीने विचार करतो. मी काय म्हणतो, ज्याला एक मुलगा असतो आणि एक मुलगी असते त्याचं छान असतं ना गं. मुलगी पाठवायची आणि सून आणायची, एक हात से दो और एक हात से लो. आणि आता आपल्या मुली किती क्यूट आहेत, आणि त्या आल्या तर माझं घर पुन्हा हसायला खेळायला लागलं. आणि त्यांच्या बेबीमुळे तर आणखीन छान वाटतंय. आणि नेहा, आता या 2 पिल्लूंचं नाव काय ठेवायचं? नेहा म्हणाली, मी तर तो विचारही केला नाही अतुल, अरे आत्ताशी ते खूप छोटे आहेत रे, मधूचा 3 महिन्याचा आणि पिहूचा 2 महिन्याचा, आणि त्यांना मोठं होऊ दे, आपण नावाचा नंतर विचार करू. अतुल म्हणाला, ओके, मग मी जाऊ का ऑफिसला? नेहा म्हणाली, तसं तर तू थांबलास तर मला मदतच होईल, पण तू आता त्या कंपनीचा बॉस आहेस ना, तर तुला तिथं गेलंच पाहिजे लवकर, तर तू जा, नाही तर तुला करमणार नाही. आणि तिकडे अर्जुन सरांना करमणार नाही. अतुल हसून म्हणाला, अर्जुन सर होय, अगं ते पण हल्ली ऑफिसला लेट येतात, आणि आमचं वय आहे आता नाटमंडांमध्ये रमायचं, आता ऑफिस टायगरनं बघावं, आम्ही नाही जास्त रिस्क घेणार. नेहा म्हणाली, करेल, आर्यन सक्षम आहे, तुम्ही त्याला उगीच लहान समजू नका, तो सुद्धा अर्जुन सरांचाच मुलगा आहे हे विसरू नका. तुम्ही दोघे ऑफिसमधून बाहेर पडा, मग तो कसा ऑफिस चालवतो बघा तुम्ही. आणि अतुल हसून म्हणाला, आहे ग, बंदा कामाचा आहे आणि फर्स्ट क्लास कंपनी चालवेल, नो डाऊट, पण आम्ही तरी घरी बसून काय करणार, आमच्या ज्ञानाचा अनुभवाचा त्याला फायदा व्हायला हवा ना. पण नेहा, मला एक विचार आला डोक्यात. विचार म्हणजे काळजी वाटते ग. म्हणजे बघ ना, आता मी आयुष्यभर अर्जुन सरांसोबत कंपनीमध्ये आहे, आणि मी त्याचा मॅनेजर आहे, PA आहे, सेक्रेटरी आहे आणि एव्हरीथिंग. पण आता आम्ही दोघं तिथून आलो तर टायगरसाठी कोण आहे असं कोणीतरी चाणाक्ष व्यक्ती हवा, जो आर्यनला शेवटपर्यंत साथ देईल. आणि मला असं वाटतं की
तशी नेहा म्हणाली, मग इंटरव्ह्यू घ्या आणि शोधा एखादा चांगला व्यक्ती. आणि अतुल म्हणाला, नाही नेहा, इंटरव्ह्यू घेऊन 5-10 मिनिटात असा व्यक्ती शोधता येत नसतो. त्यासाठी त्याचा पूर्ण अनुभव लागतो आणि पूर्ण अंगानं अनुभव लागतो. आणि नेहा म्हणाली, ओके, मग तू शोध तसा माणूस. तू जसा अर्जुन सरांची सावली बनून राहिलास तसंच आर्यनची सावली असलेला कोणीतरी शोधा. अतुल, इतकी वर्ष या कंपनीचं आणि रथाचं सारथ्य तू केलंस, तसंच आता आर्यनसाठी तसाच चांगला सारथी शोधा तुझ्यासारखा. आणि अतुल कॉलर टाईट करत म्हणाला, ओ वाव, आज चक्क नेहा श्रीवास्तव अतुल श्रीवास्तवची तारीफ करते. शुक्रिया शुक्रिया. आणि नेहा म्हणाली, का नको करू, माझा नवरा आहेच हुशार. आणि आता पळा, मला काम सुचू दे. आणि अतुल म्हणाला, ओके. ए नेहा, संध्याकाळी डिनरला जाऊया का? पिक्चर पण बघूया. तू माझी तारीफ केलीस ना, म्हणून तुला ट्रीट. आणि नेहा म्हणाली, अतुल, आता मी बिझी आहे. मुली आणि छोटी मुलं घरी आहेत हे बघून तुला सुचतं ना, म्हणजे मी नकार द्यावा आणि तू पुन्हा म्हणायचं, बघ हा नेहा, मी तुला चल म्हणालो पण तूच नाही आली. मला तुझे सगळे बहाणे करतात, चल पण. आणि आता अतुल हसून निघून गेला. आणि नेहमीसारखेच नानाजी दादाजी लेट ऑफिसला आले. काय करणार, मुलांसोबत खेळण्यात दिवस कसा जायचा तेच कळत नव्हतं. आणि आता आर्या पुन्हा ऑफिसला यायला लागली होती. तन्वी अर्जुन दर संडेला तिच्याकडे जायचे आणि एंजलसोबत मस्त टाईम घालवून परत यायचे. आर्याचं बेबीसुद्धा आता बरंच मोठं झालं होतं. एंजल चालायला पळायला लागली होती, चांगलीच बोलायला लागली होती. त्यामुळे आर्या घरी नाही थांबली, कारण आता ऑफिस तिला आणि आर्यनलाच लेट घेऊन चालवायचं आहे हे तिला माहीत होतं. तसं आर्यनही खंबीर होता, पण एकसाथ 3-3 कंपन्या होत्या, त्याही मल्टीनॅशनल होत्या. अशा वेळी घरचा सपोर्ट असणं फार गरजेचं असतं. मग आता पावसाळ्याचा मोसम होता, बाहेर पाऊस खूप छान पडायचा. प्रिन्स आणि प्रिन्सेसचा पहिला बर्थडे होऊन गेला होता आणि आज आर्यन ऑफिसवरून आला होता. थोडा लेटच आला होता आणि गाडीतून उतरून घरात जाईपर्यंत चांगलाच भिजला. आणि बेडरूममध्ये गेल्यानंतर स्वीटीने त्याला टॉवेल दिला आणि त्यानं बघितलं तर प्रिन्स आणि प्रिन्सेस झोपले होते. म्हणजे प्रिन्स खाली तन्वी अर्जुनकडे झोपला होता आणि प्रिन्सेस नेहमीसारखीच त्या दोघांच्या रूममध्ये असायची आणि छान रुटीन बसलं होतं त्यांचं. आणि ती म्हणाली, आर्यन. तशी आर्यननं शिंक दिली आणि ती म्हणाली, अरे बापरे, चल पटकन पूस बरं केस, नाही तर सर्दी लागेल. आणि आर्यनने आता तिच्या अंगावर टॉवेल फेकला, वरच्या दाताने खालचा ओठ चावला आणि तिला एका बोटानं जवळ येण्याचा इशारा केला आणि डोळ्यामध्ये प्रचंड बघावत होती. आणि स्वीटी हसली. तीही ओठ दाबून गालात हसून म्हणाली, पियाजी, इरादा क्या है? आणि आर्यन नेहमीच सारखाच हात पसरून म्हणाला, इरादा तो नेक है जाने मन. ये मौसम की बारिश और ये बारिश का पानी, ये पानी के बूंदे, असं म्हणून तिच्याकडे हळूहळू सरकत होता. आणि आर्यनला लहर आली. त्यानं तिचा हात पकडला आणि तिला झटकन जवळ घेतली आणि डोकं झटकून तिच्या अंगावर पाणी उडवायला लागला. तसे ती फार हसली. तिच्या अंगावर शहारे यायला लागले आणि ती म्हणाली, सोड ना बाबा, तुझे केस कोरडे कर. आणि आर्यनने तिच्यापुढे मान झुकवली आणि म्हणाला, तूच कर. आणि आता तिने आढे वेडे न घेता त्याचे केस पुसले आणि त्याला म्हणाली, पटकन चेंज कर, फ्रेश होऊन ये, मी तुझ्यासाठी नाईट कपडे काढते. आणि आता तू बाथरूममध्ये तो गेला, फ्रेश झाला, टॉवेल लावून बाहेर आला. बाहेर येताना हातात थंड पाणी घेऊन आला आणि तिचं तोंड कपाटाकडेच होतं. त्यानं तिला बॅक साईडने बघायला सुरुवात केली. नेटची निळी साडी घातली होती आज तिनं. बॅक साईडचा डीप गळा होता आणि त्यातून वन साईड घेतलेला पदर आणि साडीमध्ये सुद्धा हॉट दिसत होती एकदम आणि एकदम सेक्सी. आणि तिची गोरी गोरी पाठ आणि त्या पाठीतला खोलगट भाग त्याला दिसायचा. एका बाजूला उघडी असलेली तिची कंबरही दिसायची. कर्ली करून सोडलेले निम्मे केस पुढे एका बाजूने घेतले, उरलेले केस पाठीवर टाकले होते. आता तो तिच्याजवळ गेला आणि तिच्या त्या पाठीमध्ये त्यानं पाणी सोडलं. अँड ओ माय गॉड, तशी आर्या फार फार शहारली, दचकली. तिच्या अंगावर रोमांच खडे झाले आणि ती प्रचंड उड्या मारायला लागली. आणि आर्यन आर्यन म्हणून तिनं गोंधळ घातला आणि पाठीमागे उड्या मारत वळली. आर्यननं तिला घट्ट मिठीत आवडली आणि तशीच उचलून घेत उंच पकडली. ती हसली आणि म्हणाली, आर्यन, अरे काय हे, सोड ना. आणि आर्यन म्हणाला, बेबी, पावसात भिजायला जायचं? गेल्या वर्षीसुद्धा नाही गेलो, बेबी छोटे आहेत म्हणून.
नाहीतर तुला सर्दी लागणार, तुझं दूध पिऊन बेबीला सर्दी लागणार, असं मॉमनं खूप काही सांगून मला समजवलं होतं. आणि अख्खं 1 वर्ष झालं तुझ्यासोबत भिजलो नाही, आता चल ना प्लीज. आणि ती म्हणाली, अरे पण तुझा डिनर तो तर तू अजून केलाच नाही. आर्यन हसून म्हणाला, खरं तर मला भूकच नाही. मॉम डॅडने खाल्लं ना? स्वीटी म्हणाली, हो त्यांनीही खाल्लं, मीही खाल्लं. आणि आर्यन म्हणाला, मग नो टेन्शन, मी सुद्धा मीटिंगमध्ये खाल्ले. आणि चल ना टेरेसवर प्लीज. ती म्हणाली, अरे पण प्रिन्सेस एकटी आहे. आता किती वाजले बघ? तो म्हणाला, फक्त 10 वाजलेत. चल ना जाणे मन, प्रिन्सेस उठणारच नाही, ती खूप शहाणी आहे. ती म्हणाली, अरे बाबा विचार करू दे, आधी मला खाली तरी सोड. मग त्यानं तिला खाली सोडली आणि तशीच तिला घट्ट मिठीत मारली आणि त्याचे थंड हात तिच्या पाठीवर त्यानं ठेवले. तशी ती प्रचंड शहारली, आणखीन आर्यनला चिकटून बसली. आणि मग तिनं हसून त्याला डोळा मारला. त्यातूनच त्याला कळलं की तिची हा आहे. आणि ती तरीही म्हणाली, आर्यन आत्तू आणि मामाला कळालं तर? आर्यन बिनधास्त म्हणाला, अगं नाही कळणार, 15 मिनिटात परत येऊ ना. आणि आता कोण सांगणार आहे त्यांना? तेही बाहेर येणार नाहीत, मस्त उबदार ब्लँकेटमध्ये झोपले असतील. डोंट वरी असं म्हणून त्यानं तिला तयार केली. आणि मग काय, त्यानं तिच्या हाताला पकडलं आणि पळवतच टेरेसवर घेऊन गेला आणि पटकन तिला त्या पावसात ओढलं. तशी स्वीटी फार शहारली आणि दोघेही त्या पावसाचा आनंद घेत होते. आणि या आधीचा सगळा पाऊस त्यांना आठवायचा, जे त्यांनी एन्जॉय केले होते एकमेकांसोबत. आणि दरवर्षी असा एक तरी पावसातला रोमॅन्स असायचा, ज्यामुळे तो मान्सून यादगार व्हायचा. आता स्वीटी त्याच्यापासून दूर गेली आणि तिने तिच्या भिजलेल्या केसांवरून हात फिरवला आणि सगळं पाणी हाताने आर्यनच्या अंगावर उडवायला लागली. तसं त्याने तिचा हात पकडला आणि तिच्या हाताच्या बोटापासून तिच्या हातावर किस करायला लागला. तशी स्वीटी आणखीन शहारत होती. आणि आर्यनचा पावसातला रोमॅन्स म्हणजे काही औरच असायचा, एकदम रोमॅन्टिक आणि यादगार. आणि त्याचा पावसातला रोमॅन्स म्हणजे काही विचारूच नका. तो कुठे कुठे आग लावतो हे स्वीटीलाही सांगता येणार नव्हतं. आणि स्वीटीनं त्याला दूर ढकलला आणि तिच्या कमरेची मादक हालचाल करत तिनं गाणं म्हणायला सुरुवात केली. आणि त्या पावसात ती दिलखेचक डान्स करायला लागली. टिप टिप बरसा पानी, पानी ने आग लगाई, आग लगी दिल में तो दिल को तेरी याद आई, तेरी याद आए तो जल उठा मेरा गीला बदन, अब तू ही बताओ सजन मैं क्या करूं. असं म्हणून स्वीटी नाचत होती आणि आर्यनकडे बघून इशारे करत होती आणि सगळा डान्स त्याच्याकडे बघून करत होती. आणि आता त्यानं तिला उचलून घेतली आणि पावसात गोल गोल फिरवली आणि तिनं दोन्ही हात त्याच्या गळ्यामध्ये टाकले. आणि आर्यनची नजर तिच्या फिक्कट गुलाबी ओठांकडे गेली आणि तिथंच त्यानं तिच्या ओठांवर ओठ ठेवले आणि तिला डीप किस करायला लागला. आणि इतक्या पडत्या पावसात सुद्धा, इतक्या थंड वातावरणातही त्याच्या शरीरात निर्माण झालेली उष्णता तो तिच्या शरीरात ट्रान्सफर करायला लागला. आणि स्वीटीसुद्धा त्याच्याशी पूर्ण समरस होऊन त्याला किस करत होती. मग नंतर त्यानं तिला खाली सोडली आणि तिच्या गालावर, पाठीवर, पोटावर सगळीकडून किस करत होता. पदर बाजूला सरकवायचा आणि ओठ टेकवायचा. आणि स्वीटी फार शहारत चालली होती आणि डोळे मिटून त्याच्या ओठांचा स्पर्श फील करत होती. आता दोघांचंही मन भरलं नव्हतं अजून आणि सगळं विसरून गेले एकमेकांच्या मिठीत. प्रिन्सेस विसरली, प्रिन्स विसरला, तन्वी विसरली, अर्जुन विसरला. समोर होते ते फक्त दोघंच, त्यांचं प्रेम आणि प्रेमाचा पाऊस. आणि आता त्यानं पुन्हा तिला मिठी मारली. त्या पावसात ती थरथर कापत त्याच्या मिठीत उभा होती
आणि अचानक स्वीटीला काहीतरी आठवलं आणि ती म्हणाली, आर्यन प्रिन्सेस बास ना आता, किती वेळ झाला, ती एकटी आहे खाली. आणि आता आर्यनचंही मन भरलं होतं आणि तो म्हणाला, ओके जाणे मन, लेट्स गो. आणि दोघांनी पाणी झटकलं, तसेच ओले कपडे आणि ओलं अंग घेऊन बेडरूममध्ये शिरले. आणि त्यानं बघितलं प्रिन्सेस गायब होती आणि आता ही कुठे गेली हे दोघांनाही समजेना. स्वीटी घाबरून म्हणाली, आर्यन, अरे प्रिन्सेस झोपली होती ना, मग ती कुठे गेली? आर्यन म्हणाला, खाली गेली असेल का गं? स्वीटी म्हणाली, ओ माय गॉड, मग आता कसं करायचं? ती जर गेली असेल आणि मामा तुझा दरवाजा वाजवला असेल आणि मॉम डॅड घरातच नाहीत असं तिनं सांगितलं असेल तर? आणि आर्यन म्हणाला, बेबी तिला काय कळतंय आणि तिला कुठं सांगता येणार आहे की आपण टेरेसवर गेलो होतो? स्वीटी घाबरून म्हणाली, अरे पण त्या दोघांना प्रश्न पडला असेल ना, आपण बेडरूममध्ये असताना प्रिन्सेस खाली कशी आली? आर्यन, मला भीती वाटते. ते दोघं म्हणतील की तुम्हाला एकटी प्रिन्सेस पण सांभाळणं होत नाही का? तिची पण अडचण व्हायला लागली का? आणि आता मी आत्तू मामूला काय तोंड दाखवू असं म्हणून स्वीटी घाबरायला लागली. आणि आता दोघेही बदमाशासारखे तसेच भिजलेल्या अंगानं हळूहळू खाली आले आणि तन्वी अर्जुनच्या रूमच्या बाहेर कुजबूज करायला लागले. स्वीटी म्हणायची, आर्यन तू दरवाजा वाजव. आणि आर्यन म्हणायचा, मी नाही बाबा, तू दरवाजा वाजव, मी तुझ्या मागे मागे थांबतो. दरवेळी मॉम मलाच पकडते आणि तुला सोडते. ती म्हणाली, आर्यन मग तूच घेऊन गेलास ना मला पावसामध्ये, मग तुला ओरडा खावा लागेल ना? आणि आर्यन म्हणाला, हो बेबी, अगं पण मला असं वाटलं की त्यांना कुठे काय कळणार आहे, पण प्रिन्सेस इथं कशी आली कुणास ठाऊक. स्वीटी म्हणाली, आर्यन आता तिला चालता येतं आणि वाजवणं दरवाजा. आणि त्या दोघांचं असंच पहिले आप सुरू होतं आणि त्याचवेळी दरवाजा उघडला आणि हाताची घडी घालून तन्वी त्या दोघांकडेही रोखून बघत होती. आणि तिच्या पाठीमागे अर्जुनसुद्धा त्या दोघांकडे रोखून बघत होता, एकदम रागात. स्वीटीने बघितलं त्यांच्या खांद्यावरून पलीकडे तर प्रिन्सेस बेडवर झोपले होते. आणि आता काही खरं नाही असं वाटून आर्यन आणि स्वीटी फार फार घाबरले आणि आर्यन स्वीटीच्या पदराखाली लपला. तसं तन्वी अर्जुन ओठांमध्ये त्यांचं हसू लपवत होते आणि पुन्हा रागीट चेहरा करून त्या दोघांकडे बघायला लागले.